रेराची ऑर्डर नंबर 62/2024 नक्की काय आहे? या ऑर्डरमुळे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये नक्की कोणते बदल झाले आहेत? तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की कोणत्या प्रोजेक्टसाठी महारेरा रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. जर कोणत्या प्रोजेक्टचा एरिया 500 स्क्वेअर मीटरपेक्षा छोटा असेल तर त्या प्रोजेक्टला रेरा रजिस्ट्रेशनची गरज नाही. प्लस प्रोजेक्टमध्ये 8 किंवा त्यापेक्षा कमी घर बनणार असतील तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करणे गरजेचे नाहीये. मग त्या प्रोजेक्टचा लँड एरिया कितीही मोठा असेल आणि ज्या प्रोजेक्टचे कम्प्लिशन सर्टिफिकेट 1 मे 2017च्या आधी आलेला असेल तर त्यांना देखील रेरा रजिस्ट्रेशन करणे गरजेचे नाहीये. आता आपण बोलूया प्लॉटेड प्रोजेक्ट बद्दल. या प्रोजेक्टमध्ये लँडला छोट्या छोट्या प्लॉटमध्ये डिवाइड केले जाते. महारेराच्या मते प्रोजेक्टची सुरुवात तेव्हा मांडली जाईल जेव्हा लँड डिव्हिजनचे फायनल अप्रुव्हल येईल, जसे की UDCPR फ्रॉम B3, आणि प्रोजेक्ट कंप्लीट तेव्हा मांडला जाईल जेव्हा प्रमोटर किंवा ऑथॉरिटी सर्टिफाय करेल प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे आणि सर्व सोयी सुविधा दिलेल्या आहेत. जर तुमचा प्रोजेक्ट या कॅटेगरीमध्ये येतो तर तुम्हाला एग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड रजिस्टर करण्यासाठी महारेरा रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. यामुळे बिल्डर आणि बायरसाठी पेपर वर्क खूप सोपे होईल.